be steady, fit, and be healthy. बारीक हो मराठीत. ते त्याला बोलता येत नाहीये. ते कळलं मला काय बोलायचं. मग काय मी करते खूप प्रयत्न पण नाही होते. मी काय करू. इसलिए एक्सपेक्टेशन मेरे ख्याल से वो सबका है, मेरा अकेला का नहीं है. बट ऐसा दिन आएगा जब मैं बोल सकता हूँ कि माझा डोकं नको खाऊ. हा कार्यक्रम इथेच संपला. नो कमेंट्स. पण त्यांना आता उत्तर तर द्यावं लागेल, अपेक्षा आहे ती. डोकं नको खाऊस काय माहिती. जेवण पण बनवायचंय, डोकं पण नाही खायचं काय माहिती. माहित नाही होईल की नाही. तुम्हाला मी एवढंच म्हणू शकतो, घरी गेल्यावर शुभेच्छा आहेत. बरोबर. आता आज सॉरी म्हणायचं तर कुणाला म्हणाल आणि थँक्यू म्हणायचं तर कुणाला म्हणाल? थँक्यू माझ्या आईला. कारण म्हणजे सगळ्यांचीच आई ग्रेट असते. म्हणजे आय नो सगळे जनरली आईलाच म्हणतात, पण एस्पेशली माझ्या बर्थच्या वेळी तिने मला खूप सपोर्ट केला. माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळी आणि एव्हरीथिंग. ती माझ्याबरोबर कॅनडाला पण होती 5 महिने आणि फार हिवाळा होता तेव्हा. -35 डिग्री टेम्परेचर होतं, खूप बर्फ होता. सो तिला थँक्यू म्हणायचं आहे. त्याने जो सपोर्ट मला दिला. आणि सॉरी असं कोणाला मी असं लगेच बोलून टाकते सॉरी काय असेल ते मनात काही ठेवत नाही. त्यामुळे असं काही पर्टिक्युलरली नाही, पण कोणालाही सगळ्यांना ज्यांना पण मी कोणाला चुकून माकून दुखवलं असेल त्यांना सॉरी. म्हणजे तुम्हाला नाही मी म्हणते सॉरी लगेच. आणि ह्यांच्या अपेक्षा पूर्ण करणार नाही त्याच्यासाठी आधीच सॉरी ॲडव्हान्समध्ये. आता तुम्ही सांगा सॉरी और थँक्यू किसको? थैंक यू. मैं स्पेसिफिकली मेरा मम्मी पापा को बोलना चाहता हूँ कि टू लेट देम मैरी प्राची सो दैट आई कैन हैव द ब्यूटीफुल लाइफ. सॉरी फिर शायद उन दोनों को ही बोलना चाहूँगा कि अभी मैं उन लोग के साथ ज़्यादा टाइम बिता नहीं पा रहा हूँ. आई विश कि मैं उन सबके साथ ज़्यादा टाइम बिता पाऊँ जैसा प्राची बोली है, ज़्यादा टाइम घर में रख के. बट आई विल ट्राई. आणि तुमच्या दोघांच्या वतीनं मी सॉरी कोणाला म्हणणार आहे सांग? थँक्यू म्हणणार आहे त्या क्षणाला, ज्या क्षणाला तुमचं लग्न झालं तो ते क्षण आहे त्याला थँक्यू. आणि सॉरी ज्या क्षणी तो मासा बर्वे गुरुजी सॉरी. पण विधी महत्वाचे असतात आणि ते प्रत्येकासाठी आपले आपले विधी त्याचं स्थान हे तेवढंच मोठं असतं. आज दोघेही हसतायत, संपूर्ण कुटुंब हसतंय. आज आई बाबा परदेशात आहेत, बहीण तिकडे आहे. आज जेव्हा हा कार्यक्रम बघतील तेव्हा जिथे आहेत तिथून यांच्या सुखासाठीच प्रार्थना करतील. या दोघांनाही शुभेच्छा देऊया. हसत आनंदात राहा असं म्हणत देऊया झी मराठीकडून ही भेटवस्तू आधी तुमच्यासाठी. अभिनंदन. तो मला काळू काळू चिडवायचा नेहमी. तर तेव्हा मी त्याला म्हणायची की ते गाणं असायचं ना लहानपणी, गोरी गोरी पान फुलासारखी छान, ते मी त्याला तेव्हा म्हणायची. आणि तशीच मला वहिनी मिळाली आता. या गप्पा सुरू असताना आता या ठिकाणी पुढचं आव्हान. आणि आता 3 आव्हानं स्वीकारायची आहेत, अभिनय करणार आहेत. आणि मग अभिनय केल्यानंतर बघूया तुम्ही ओळखणार का, ते बक्षीस मिळवून देणार का. पहिलं आव्हान घ्या. मराठी चित्रपट आलाय. साडी साडी मराठी चित्रपट आहे. 3 वर्ड्स. त्याच्यातला तिसरा वर्ड 3 आहे. 3 साडीमध्ये 3. झी मराठीकडून हे पहिलं बक्षीस तुमच्यासाठी. अभिनंदन. पुढचं आव्हान बघूया काय आहे. गाणं गाणं 1 2 3 दोघांनी करा. मेरे सामने वाली वा वा वा. बरं गाणं नाही गायलं, कुठलं होतं ते? मेरे सामने वाली खिड़की में एक चांद सा टुकड़ा रहता है. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. थँक्यू. हिंदी मुहावरा आहे हा. बोलायचं नाही.
शैतान की शैतान का नाम लिया आगे है नाम शैतान बरोबर है शैतान का नाम लिया शैतान का नाम लिया अभिनंदन अभिनंदन थँक्यू. केप्रकडून ही भेटवस्तू तुम्हा दोघांची. अभिनंदन. तुमच्या 3 अपेक्षा सांगाव त्यांच्याकडून. आमच्या लग्नाच्या अगोदर जेव्हा तुम्हाला मी सांगितलं आम्ही जुहू बीचला भेटलो होतो तेव्हा तर ह्यांना मी काय विचारलं नव्हतं, पण ते स्वतःहून मला म्हणाले की मला आय नो हाऊ टू बॉईल वॉटर असं हे मला चक्क म्हणाले होते. आणि ते मी अजूनपर्यंत माझ्या आहे लक्षात. पण आज लग्नाला 12 वर्ष झालेत पण एकदाही त्यांनी अजूनपर्यंत Water boil बॉईल केलं नाही केलेलं आहे. तर अशी माझी इच्छा आहे की त्यांनी एकदा तरी ते वॉटर बॉईल करायला पाहिजे. करू कधी एवढी छोटी अपेक्षा आहे. गेल्याबरोबर एक वाटीभर करा बॉईल, आयुष्यभराचा प्रश्न सुटेल. दुसरी अपेक्षा. हे खूप कमी बोलतात. आय वॉन्ट दॅट ही शुड टॉक मोर. खूप बोलायला हवंय त्यांनी. मग वर्गात लेक्चरला काय करता? तेवढंच बोलतात? एवढंच बोलतो. बरं, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की त्यांनी जास्त बोला. बोललं पाहिजे. तिसरी अपेक्षा. जेव्हा यांनी मला पहिल्या क्षणी बघितलं तेव्हा मला माहीत नव्हतं, पण नंतर मला कळलं की त्या पहिल्या क्षणामध्ये मला बघून त्यांच्या मनात माझ्याबद्दल खूप प्रेम होतं. तसंच प्रेम माझ्यावर ते सदैव करत राहावे ही माझी इच्छा आहे. तेही बोलताना प्रॉब्लेम झालाय. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. ह्या टेन्शन भरपूर घेतात. टेन्शन. वरीज थोडं रिलॅक्स राहायला पाहिजे. टेन्शन कमी घेतलं कमी पाहिजे. घेतलं काय हो, मान्य? हो, मान्य आहे. दुसरं म्हणजे वर्कहॉलिक भरपूर आहेत. कामात भरपूर त्या एन्ग्रॉस असतात. थोडं रिलॅक्स होऊन घरी काम नाही घेऊन आलं पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? नाही, बरोबर तुम्ही. बरोबर आहे. तिसरी अपेक्षा. जेवण चांगलं बनवतं ती भरपूर. थोडं अजून बनवलं घरी तर बरं होईल असं. त्यासाठी जरा तुम्ही ते यायच्या आधी भातासाठी बॉईल करून ठेवा. आज सॉरी म्हणायचं तर कुणाला आणि थँक्यू म्हणायचं तर कुणाला? सॉरी मी माझ्या सासरच्या माणसांना आणि माझ्या आईकुडल्या म्हणजे बाहेरच्या माणसांना दोघांनाही सांगते की कळत नकळत माझ्या हातून जर काही चूक झाली असेल किंवा मी कोणाला दुखवलं असेल तर त्यासाठी आय एम सॉरी. आणि थँक्यू. सगळ्यात पहिले म्हणजे मी माझ्या सासूबाईंना थँक्यू म्हणेन. तर ह्या कारणासाठी की लग्ना अगोदर तर मी हेड ऑफ द डिपार्टमेंट होतीच, तर मी लग्नानंतर सुद्धा मला प्रमोशन बरेच मिळाले, पण त्या असल्यामुळे मला बऱ्यापैकी त्यांचा सपोर्ट मिळाला. बरं, आता तुम्ही थँक्यू कोणाला म्हणणार आणि सॉरी? सॉरी पहिलं प्रथम मी पालकांना बोलेन, कारण दे हॅड व्हेरी ग्रेट एक्सपेक्टेशन्स फ्रॉम मी. आभार मानायचे म्हणजे शिक्षकांचे आभार मानायचे, ज्यांनी आपल्यामध्ये प्रॉमिस बघितलं की जेव्हा आपण खेळायचं तेव्हा म्हणायचं की नाही तुम्ही शिकू शकता. परत आपल्या रहिवासीमध्येच आपण भरपूर असे आयडल्स होते. तुमचे भाऊ होते मोठे, सगळे दाखवायचे की बाबा असा अभ्यास करावा, असं करावं, असं पुढे जावं. आणि त्या अभ्यासामुळे आज काही जे आहे त्या कारणाचं राहावं. शिक्षक आणि कुटुंब सगळ्यांचे आभार, काकांचे आभार, जे वेळोवेळी सल्ला द्यायचे, बाबांचे आभार, आईचे आभार. वरतून बघत असेल आता. खरंच आहे, आम्हालाही वाटायचं खूप अभ्यास करावा, पण ती फक्त वाटायचं. काय गोड असला. क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. मग 17 वेळा ह्यांनी प्रपोज केलं तुम्हाला? 17 आणि जास्तच बोलू शकतात. दिवसातून 17 वेळा बोलत तरी चालेल. काय हो असं केलं तुम्ही? झालं चुकून त्यावेळेला घडलं. चुकून घडलं.